एवढंच आवाहन करतो की पुढील 4-5 दिवस पावसाचे सांगितल्यामुळं आणि गावात जास्त पाणी येऊन गेल्यामुळं रोगराईचं पण प्रमाण पसरू नये म्हणून 2-4 दिवस गावकऱ्यांनी गाव सोडून दुसऱ्या आहेरवाडी गावामध्ये शासनातर्फे त्यांचं व्यवस्था केली जाईल. आहेरवाडी असं 2-3 गावामध्ये, त्यामुळे गावकऱ्यांनी लवकरात लवकर गाव खाली करावं आणि त्याचा प्रयत्न आम्ही सर्वांना सूचना दिलेल्या आहेत तशा. आणि सर्व लोक ऐकून गावातले सगळे लोक ट्रॅक्टरमध्ये बसून आहेरवाडीच्या दिशेनं जात आहेत. तर रोगराई वाढण्याची दृष्टी समस्या पण आहे, वाढण्याची शक्यता पण आहे. त्या दृष्टीने आपण काय प्रशासनाचा काय आरोग्य खात्याशी काय संपर्क झालेला आहे? हां, आम्ही त्या संदर्भात आत्ता मी एका घरात जाऊन आल्यानंतर अतिशय दुर्गंध पसरलेला आहे. एक 5 मिनिट सुद्धा माणूस घरामध्ये थांबू शकत नाही, एवढी दुर्गंधी आहे. त्याच्या सूचना आम्ही आरोग्य विभागाला तशा आमच्याकडून पोलीस प्रशासनाकडून आरोग्य विभागाला किंवा महसूल प्रशासनाला तसं आम्ही सांगणार आहे की तुमचे जे काय ते आपत्ती व्यवस्थापन नंतर पुराच्या व्हायच्यानंतर तुम्हाला जे काय लवकर आरोग्य विभाग संबंधित करता येईल ते लवकरात लवकर करावं. 100% गाव खाली होणार आहे की काही लोक राहणार काय? नाही, आता तर 100% गाव खाली होणार आहे. एखाद्या 5-10 लोकांचं हत्ती पण आहे, त्यांना पण समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जनावरं वगैरे ते काढत नाहीत. जनावर 4-5 जनावर आहेत, 4-5 लोक आहेत मंदिराचे पुजारी वगैरे, त्यांना पण आम्ही विनंती करतोय की थोडं 1-2-4 दिवस गावापासून लांब राहा. ज्या ठिकाणी आपण नियोजन करतो साहेब, आहेरवाडी असो या दुसऱ्या गावात, त्या प्रकारे तिथे नियोजन कसं आहे नाही सर्व आता 2-3 दिवस मधरे गाव असेल, आनंदनगर तांडा असेल, या गावकऱ्यांनीच व्यवस्था केलेली आहे. 2 दिवस झालं प्रशासनाची मदत यायच्या आधी गावकऱ्यांनी पळून तेवढी व्यवस्था केलेली आहे. पोलीस प्रशासनही त्यांच्या पाठीशी आहे आणि गावचे लोक सर्व टीम वर्क मिळून काम करत आहे. त्याच्यामुळं आत्ता पण प्रशासनाला असं एवढं गावाचं काही पण जाणवलेलं नाही. गाव स्वतःहून एवढं समजूतदार आहे की ते प्रत्येक स्वतःहून सगळे बाहेर पडलेले आहेत. त्याच्यामुळं अजून एक विनंती अशी आहे की 2-3 दिवस गावकऱ्यांनी दुर्गंधी रोगराई पसरू नये म्हणून गावात येऊ नये, एवढी विनंती आहे. बाहेरचे नागरिक पण येत आहेत कारण त्यांना एक विरंगुळा ट्रीप बघण्यासाठी, म्हणजे पूर कसा असतो हे बघण्याची इच्छा आहे. या अशा लोकांना का तुम्ही आम्ही अशा लोकांना असं सांगू इच्छितो की इथं रोगराई पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे इकडच्या भागात येऊ नये. जवळ बघण्यासाठी वगैरे किती चिखल आहे, किती पाणी आहे कोणालाच माहीत नाही गावकऱ्यांना सोडून, त्यामुळे कुठेही पाण्यामध्ये वगैरे जाऊ नये किंवा बघू नये, फोटो बिटो काढण्याच्या भानगडीत पडू नये. थँक्यू.